मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे. तर जानेवारीचा हप्ता देखील संक्रांती आधी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र हा हप्ता 1500 रुपये असल्याचं समोर येत आहे. तर 2100 रुपये महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबद्दल विचारले असता राज्याचे ज्येष्ठ मंत्री विखे पाटलांनी सांगितले आहे की मार्च नंतर लाडक्या बहिणीचा हप्ता 1500हून 2100 रुपये होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. म्हणजेच मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणी योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात 2100 रुपयाच्या वाढीव हप्ता जमा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननी करायला सुरुवात केली. यात अपात्र आणि एकावेळी अनेक सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत नव्याने 12 लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे. अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत. तसंच महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलांनी खोटी माहिती भरून अर्ज केलेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर ही होती मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दलची नवीन माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.